जिथे अहंकार संपतो आणि नम्रता सुरू होते, तिथेच मंगलाचरण जन्म घेते. तुमच्या मनातील शांती आणि ज्ञानाचा खरा मार्ग फक्त या मंगलाचरणातच आहे. नमस्कार, मी वर्षा. माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला एक अशा सुंदर परंपरेबद्दल सांगणार आहे, जी आपल्या संस्कृतीचा श्वास आहे आणि त्या परंपरेचं नाव आहे मंगलाचरण. आपण आयुष्यात कितीतरी गोष्टी सुरू करतो, जसे की नवीन वर्ष, नवीन नोकरी, नवीन घर, नवीन स्वप्ने. पण त्या सुरुवातीला जर देवाचं नाव असेल तर त्या सुरुवातीला एक वेगळीच पवित्रता मिळते. मंगलाचरण म्हणजे फक्त श्लोक म्हणत नाहीत. मंगलाचरण म्हणजे आपल्या मनातील अहंकार बाजूला ठेवून देवासमोर नम्र होणे. आता आपण मंगलाचरण म्हणजे काय ते बघूया. मंगलाचरण आपल्याला काय शिकवते, मंगलाचरणाचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मंगलाचरण म्हणजे काय? मंगल म्हणजे शुभ, चांगलं, पवित्र. आचरण म्हणजे कृती किंवा सुरुवात. म्हणजेच कोणत्याही चांगल्या कामाची, कार्यक्रमाची किंवा ग्रंथाची शुभ सुरुवात देवाचे स्मरण करून करणे, यालाच मंगलाचरण म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी देवाचे नाव घेण्याची परंपरा आहे. कारण आपल्याला वाटतं की देवाच्या आशीर्वादाशिवाय काम पूर्ण होणं कठीण आहे. आपण लहान असताना आई आपल्याला शिकवते, बाळा आधी देवाचं नाव घे. ही केवळ सवय नसते, तर तो एक आपल्यावर केलेला संस्कार असतो. वक्रतुंड महाकाय हा श्लोक आपण म्हणतो आणि त्या 2 ओळीमध्ये आपण आपली भीती, काळजी आणि असुरक्षितता देवाच्या चरणी ठेवतो. ज्ञानाची सुरुवात करताना आपण सरस्वती देवीचे स्मरण करतो, कारण आपल्याला फक्त यश नको असतं, आपल्याला योग्य ज्ञानही हवं असतं. हे पण मंगलाचरणच आहे. आता आपण संत परंपरेतील मंगलाचरण पाहूया. आपल्या संतांनीही मंगलाचरणाला खूप महत्त्व दिले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची सुरुवात देवाच्या स्तुतीने केली. त्यांना आधी नम्रतेने देवाला वंदन केले आणि मगच ज्ञानाची गंगा वाहिली. तसेच संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सतत विठ्ठलाचं स्मरण केलं, कारण त्यांना ठाऊक होतं देवाशिवाय शब्दांना अर्थ नाही आणि कृतीला दिशा नाही. आपण मंगलाचरण का करतात? देवाचे स्मरण व्हावे म्हणून, कामात अडथळे येऊ नयेत म्हणून, मन शांत आणि एकाग्र व्हावे म्हणून, कार्य यशस्वी व्हावे म्हणून. आपण शाळेत प्रार्थना करतो, घरात पूजा करतो किंवा कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्लोक म्हणतो, ते सगळं मंगलाचरणच आहे. मंगलाचरणाचा आपल्यावर काय परिणाम होतो ते बघूया. मंगलाचरण केल्याने मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक ऊर्जा मिळते, वातावरण पवित्र आणि प्रसन्न होते. आता मंगलाचरण आपल्याला काय शिकवतं ते पाहूया. मंगलाचरण आपल्याला शिकवतं की नम्रता, कृतज्ञता, श्रद्धा आणि आत्मविश्वास. जेव्हा आपण एखादं काम सुरू करण्याआधी डोळे मिटून देवाचं नाव घेतो, तेव्हा आपल्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. त्या क्षणी आपण एकटे नसतो, आपल्यासोबत एक अदृश्य शक्ती उभी आहे असा विश्वास आपल्याला वाटतो. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात मंगलाचरण अधिक गरजेचं आहे, कारण ते आपल्याला 2 मिनिटे थांबायला शिकवतं, स्वतःकडे पाहायला शिकवतं आणि देवाचे आभार मानायला शिकवतं. मंगलाचरण म्हणजे अंधश्रद्धा नाही, ती आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा आहे. ती आपल्याला माणूस म्हणून घडवते. काम कितीही मोठे असो, रस्ता कितीही कठीण असो, जर सुरुवात श्रद्धेने झाली तर शेवट नक्कीच सुंदर होतो. देवाचं नाव घेऊन टाकलेलं पहिलं पाऊल कधीच चुकीचं पडत नाही आणि त्या पहिल्या पाऊलाचं नाव आहे मंगलाचरण. आता एका कथेच्या माध्यमातून बघूया. कथेचं नाव आहे गुरूंची कृपा आणि ज्ञानाचा प्रकाश.
एकदा बाळराम आपल्या गुरु समर्थ रामदासांकडे शिकायला आला. तो म्हणाला, गुरु, मला खूप ज्ञान हवे, पण माझे मन खूप गोंधळलेले आहे. मला समजत नाही काय बरोबर काय चूक. समर्थ रामदास हसले आणि म्हणाले, बाळा, ज्ञान केवळ पुस्तकी गोष्टीत नाही, तर जीवनात अनुभवातून येते. मी तुला एक गोष्ट सांगतो, ती ऐक. त्यांनी सांगितले, एका गावात एक माणूस होता जो प्रत्येक कामात घाई करायचा. त्याला वाटायचं जेव्हा तो खूप मेहनत करेल तेव्हाच त्याला यश मिळेल, परंतु कितीही मेहनत केली तरी तो चुकत राहायचा आणि दुःखी राहायचा. एक दिवस त्याने गुरूंचा सल्ला घेतला. गुरु म्हणाले, ध्यान ठेव, जे काम तू करत आहेस ते श्रद्धा आणि मनापासून कर. अहंकार आणि घाई सोड, नंतर यश नक्की येईल. माणसाने गुरूंचा सल्ला मानला. दैनिक साधनेत आणि श्रद्धेने काम केल्यामुळे त्याचे पाप नष्ट झाले, मन शुद्ध झाले आणि त्याच्या जीवनात समाधान मिळाले. समर्थ रामदास हसले, बाळा, जीवनात गुरु आणि देवाची कृपा आवश्यक आहे. जितके मन भक्तीने शुद्ध होईल तितके ज्ञान आपोआप मिळेल. म्हणून आपल्याला हे शिकायला पाहिजे. गुरूंचा आदर करा, त्यांची शिकवण जीवनात अमूल्य आहे. श्रद्धा आणि भक्तीने केलेले छोटे छोटे कार्यही पाप नष्ट करतात. ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी गोष्ट नाही, तर जीवनात अनुभवातून येणारा प्रकाश आहे. मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि माहिती आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.